नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाच्या 4,877 घरासाठींची प्रारूप यादी म्हणजेच ड्राफ्ट लिस्ट काल 18 तारखेला संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध होणार होती, परंतु ती रात्री उशिरा 11च्या दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता आपण प्रारूप यादी म्हणजेच ड्राफ्ट लिस्ट कशी पाहायची ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत. गुगलवरती म्हाडा असं टाईप केल्यानंतर आपल्यासमोर म्हाडाची अशी एक वेबसाईट ओपन होईल. त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर म्हाडाचा असा पेज ओपन होईल. त्यामध्ये आपण लॉटरीवरती जाऊन IHLMS 2.0 लॉटरी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. आता आपल्याला न्यूजमध्ये जायचं आहे. न्यूजवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला ही न्यूज पाहायला मिळते. पुणे लॉटरी 2024 ड्राफ्ट लिस्ट ऑफ एक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन हॅज बीन पब्लिश ही न्यूज आपण पाहू शकतो. त्यानंतर 3 लाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पब्लिश ॲप्लिकेशन्सवरती क्लिक करायचं आहे. पब्लिश ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुणे म्हाडा लॉटरीचा असा एक पेज ओपन होईल. त्यामध्ये 20% 2024, पुणे म्हाडा स्कीम 2024, PMAY 2024 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम आपल्यासमोर ओपन झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामध्ये त्या प्रत्येक स्कीमच्या आपल्याला ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेल्या दिसतील. प्रत्येक स्कीमच्या अशा ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स आणि व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन असे दोन्ही प्रकारच्या आपल्याला ॲप्लिकेशन दिसत आहेत. त्याच्यावर व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशनवर आपल्याला क्लिक करायचे आहेत आणि आपल्यासमोर एक छोटीशी विंडो ओपन होईल. आपण पाहू शकता ही छोटी विंडो ओपन झाले आणि डाउनलोडचा ऑप्शन दाखवतोय आपल्याला. त्याच्यानंतर आपल्यासमोर ही मोठी विंडो रेडी झालेली आहे आणि आपण डाउनलोड सुद्धा करू शकता. ही फाईल आपण इथून डाउनलोड सुद्धा करू शकतो आणि आपण आपल्या ह्याच्यामध्ये प्रारूप यादीमध्ये नाव सुद्धा चेक करू शकतोय. आता अशा प्रकारे आपण इथे आपले नाव यादीमध्ये पाहू शकताय. अशा तऱ्हेने आपण स्क्रोल करून आपले नाव यामध्ये पाहू शकताय. पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेसाठी 46,483 पात्र अर्ज आलेले आहेत. आता आपल्याला सर्च करायचं आहे तेव्हा आपण Ctrl F दाबून सर्च मध्ये इथे आपण आपले नाव टाईप करू शकता. आता आपण जाधव टाईप केल्यानंतर आपण पाहू शकता की जाधव नावाचे हायलाइट झालेले आहे. म्हणजे आपण हायलाइट मध्ये आपल्याला नाव शोधू शकताय. आता आपण पूर्ण नाव सुद्धा टाईप करून आपण पाहू शकतोय की आपण आता पूर्ण नाव टाईप करूया. आपण पूर्ण नाव टाईप केलं तरी पण आपण सर्च यादीमध्ये आपलं नाव शोधू शकतो. हे बघा आपण पाहू शकता की हायलाइट झालेलं आहे. अश्विनी राहुल पाटील हे नाव हायलाइट होऊन आलेलं आहे. अशा तऱ्हेनेही आपण प्रारूप यादीमध्ये आपलं नाव शोधू शकताय. आता आपण ऍप्लिकेशन नंबर प्रमाणे सुद्धा आपलं नाव कसं सर्च करतोय ते पाहतोय. ऍप्लिकेशन नंबर नुसार आपलं नाव सर्च करू शकतोय. हे बघा आपण एक नंबर टाईप करतोय ऍप्लिकेशन नंबर. हा नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला इथे बघा प्रारूप यादीमध्ये तो नंबर हायलाइट झालेला दिसून येतोय आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण डिटेल्स दिसून येतात. ऍप्लिकेशन नंबर, डिटेल्स, नाव, पूर्ण आपल्याला माहिती इथे पाहायला मिळते. आता आपण इथून ही प्रारूप यादी डाउनलोड सुद्धा करू शकतोय. आता आपण ती सेव्ह करायची आणि सेव्ह झालेली ही बघा डाउनलोड झालेली आहे ही फाईल आपण आणि ती क्लिक करायची आहे आणि आपल्याला ओपन करायची आहे. ही आपल्या समोर ओपन झालेली आहे फाईल. काही सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला सर्च बार दिसला तर आपण सर्च बार मध्ये क्लिक करून सर्च करायचं आहे आणि नाही दिसला तर आपण Ctrl F दाबून आपलं नाव सर्च करायचंय. आता आपण ऍक्सेप्टेड लिस्ट बघितली. आता आपण 20% मधली रिजेक्टेड लिस्ट बघूया. आपण रिजेक्टेड ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचंय आणि आपल्या समोर अशी एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये डाउनलोड वरती आपल्याला जायचंय.
पुणे मंडळ म्हाडा सोडत मार्च 2024 प्रारूप अपात्र अर्जाची यादी. उपरोक्त सोडतीकरता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणान्वये अपात्र ठरवण्यात येत आहे. तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक 19/6/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण https://housing.mahda.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जाऊन रेस ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन्स सजेशन्स हा पर्याय वापरून त्या नोंदवाव्यात किंवा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावीत. विहित वेळेनंतर हरकती अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. सोडतीसाठी पात्र अपात्र अर्जांची अंतिम यादी 24/6/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता https://housing.mahda.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी यामध्ये आपल्याला इथे वेगवेगळी कारणं दिलेली दिसत आहेत. त्यामध्ये आपल्याला इन्कम मध्ये विसंगती, ऍप्लिकेशनचे जोडीदाराबरोबरचे इन्कम त्या स्लॅबमध्ये बसत नाही हे एक कारण दाखवण्यात आलेलं आहे. अर्जदारांचे अपात्र ठरण्याची अशी वेगवेगळी कारणं इथे दिलेली दिसत आहेत. ती कारणं आपण पाहून घ्या आणि त्याबद्दल आपल्या काही हरकती असतील तर आपण त्या जाऊन नोंदवाव्यात. अशा प्रकारे आपण म्हाडाची दुसऱ्या स्कीम सुद्धा पाहू शकतो. ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल आणि डाउनलोडवर आपण क्लिक करू शकतोय. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतोय आणि डाउनलोड सुद्धा करू शकतोय. डाउनलोड करायचे इथे आपण आणि सेव्ह करून घ्यायचे. याच प्रकारे आपण म्हाडाच्या वेगवेगळ्या स्कीम सुद्धा पाहू शकतोय. अशाच तऱ्हेने आपण तिसरी स्कीम सुद्धा पाहू शकतोय, PMAY स्कीम. यामध्ये सुद्धा आपण ऍक्सेप्टेड आणि रिजेक्टेड दोन्हीही लिस्ट पाहू शकतोय. म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. जास्त करून 20% सर्वसमावेशक योजनेला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याकरिता 46,483 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि 952 अर्ज अपात्र ठरलेले आहेत. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.